केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता अहिल्यानगरमध्ये आनंद उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला आहे। अहिल्यानगरचं वाडे पार्क येथे ते नगरचं जंतर मंतर असं जे नामकरण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता आपण बघतो की सगळे विद्यार्थी जे आहे ते एकमेकांना पेढे भरवत रंग लावत जो आहे तो आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी घोषणा देखील देण्यात आलेला आहे। काय सांगा आज तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय? आज आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद होतोय की आमचा विजय झालाय। असं किती दिवस होणार होतं की त्यांनी अशा म्हणजे घटना दाबून ठेवणार होते। एक ना एक टाइम त्यांना राजीनामा द्यायला लागणार होता आणि तो म्हणजे आमचा खरा विजय आहे की त्यांनी राजीनामा दिलाय विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि पुन्हा असं होऊ नये की पुन्हा विद्यार्थ्यांना रस्त्यावर यायला लागावं। काय भावना आहे आपल्या आज जो आनंद आपण उत्सव साजरा केलाय? सही मायने में बोलूं तो मैं सच में बहुत खुश हूँ क्योंकि जितने पेरेंट्स जितने स्टूडेंट्स थे उन्होंने जितना एफर्ट्स लगाया था आज उनको उनका रिजल्ट मिल गया। धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा दे दिया, ये उनकी भी बड़प्पन है कि उन्होंने इस्तीफा दे दिया और इस सब में हम बहुत खुश हैं। मतलब यस वी विल हैप्पी। बरेच दिवस आंदोलन सुरू होतं, अखेर आता काल मागणी पूर्ण केलेली आहे। हो, तर आम्हाला खूप चांगलं वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आम्ही अहिल्यानगर इथे वाडिया पार्कमध्ये आंदोलन केलं, 2 वेळेस केलं आणि आम्हाला ते आंदोलन केल्याबद्दल आम्हाला म्हणजे आमची जीत झाली। आम्हाला खूप चांगलं वाटतंय, खूप भारी वाटतंय आणि खऱ्या अर्थाने पालकांचा धन्यवाद, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि जे विद्यार्थी दिल्लीला गेले त्यांचं पण खूप म्हणजे धन्यवाद सगळ्यांना। कलर लावलाय, पेढे भरवलेत, काय आनंद? खूप छान वाटतंय सर, कारण जे आंदोलन आम्ही केलं त्यामध्ये सगळ्यांचेच कष्ट होते। दिल्लीला जी मुलं गेले त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांनी ते सगळं सहन केलं। त्याचबरोबर त्या मुलांवर होतेला लाठीचार्ज पाहून त्यांच्या पालकांनाही दुःख झालं असेल, पण त्यांच्या पालकांनी ते असं मनावर ओझं ठेवून त्या मुलांना पाठवलं। मुलांनी संघर्ष केला आणि ते तिथे जिंकले, त्यांना विजय प्राप्त झाला। त्याबद्दल मी त्यांच्या पालकांचेही आभार मानू इच्छिते आणि आपल्या देशभरात ज्या ज्या जणांनी यासाठी संघर्ष घेतला त्या सर्वांचे मी आभार मानते आणि आपला विजय असाच परत आपण एफर्ट्स घेऊ, अशा गोष्टी समोर की एकनिष्ठ होऊन जिंकू हीच अपेक्षा करते। काही पालक आहेत, काय सांगा पालक म्हणून काय भावना आहे आपल्या? पालक म्हणून खरं म्हणजे आज जो विजय झालेला आहे हा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विजय आहे। यामध्ये यावेळेस जेव्हा आपल्याला हे आंदोलन इथे आपल्या अहिल्यानगरच्या जंतर मंतर या ठिकाणी चालू होतं त्यावेळेस यामध्ये जे पोलीस बांधव तसे जे मीडियावाले बांधव आहेत त्या सर्वांनी पण खूप चांगला असा सपोर्ट आम्हाला केला। तसेच अण्णा सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी मूक आंदोलन आपलं यशस्वीरित्या पार पडलं। त्यामुळे सर्वांचे मी मनापासून खूप आभार मानते आणि धन्यवाद देते। अशा प्रकारच्या पेपर फुटीच्या घटना होऊच नाही यासाठी काय करणं गरजेचं आहे? तुम्हाला काय अपेक्षा आहे? मला असं वाटतं नागरिक म्हणून आपण जागरूक राहायला पाहिजे। असं होणार नाही आपण असं म्हणू शकत नाही, पण झाल्यानंतर त्याच्यावर तुरंत आपण काय करू शकतो ह्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि आता घरातून तर ह्यांना पूर्णच पाठिंबा राहील, कारण असं आहे का इतक्या दिवस फक्त हे अशी आहेत आहे असं म्हणणं आता पूर्णच चुकीची त्यांनी ते करून दाखवलं आहे। जेव्हा उठायचं तेव्हा ते उठतात आणि जेव्हा थांबायचं ते थांबतात, हे त्यांना कळून चुकलंय। त्यांना खूप काही सांगायची आता गरज राहिली नाही आणि खरंच आहे का हा पूर्ण विजय ह्या जनरेशनचा आहे। त्याच्यामुळे थँक्यू सो मच, यांनीही आपल्याला एक नवीन काहीतरी गोष्ट सांगितली आहे का सारखंच आम्हाला सांगू नका काय करायचं काय नाही, आम्हालाही तेवढं कळतं। आम्ही फक्त बोलत नाही पण बोलल्यावर थांबत नाही। तर आपण बघतो की देशभरात सर्वत्र असा उत्सव जो आहे तो साजरा करतोय आणि अहिल्यानगरमध्ये देखील तेच आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन कसं कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।